माझे पूर्ण नाव स्वराली केशव मस्के आहे। मी इयत्ता 7वीत शिकते। नमस्कार, माझे पूर्ण नाव मनदीप मारुती भोडे आहे। मी इयत्ता 7वीत शिकते। नमस्कार, माझे पूर्ण नाव गंधर्व प्रकाश निखाडे आहे। मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो। नमस्कार, माझे पूर्ण नाव श्रेयश मारुती पिंपळकर आहे। मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो। नमस्कार मित्रांनो, आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागाळाचे विद्यार्थी आहोत। हे आमचं गाव आहे व हे आमची शाळा आहे। मित्रांनो, तुम्ही जसे बघू शकतात की आमच्या गाव शाळेच्या मधामध्ये एक हायवे आहे, त्याच्यामुळे आम्हाला रोज आपला जीव धोक्यामध्ये घालून शाळेमध्ये जावे लागतात। म्हणून मित्रांनो, आम्ही हे आमच्याच गावावर व शाळेवर आधारित सेन्सरवर आधारित झेब्रा क्रॉसिंग बनवली आहे। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव मनदीप मारुती भोडे आहे। आज मी तुम्हाला या प्रयोगाला लागलेले साहित्य सांगणार आहे। हे मायक्रो कंट्रोलर आहे, हे LED लाईट आहे, हे सेन्सर आहे, हे सर्वे मोटार आहे, हे बजर आहे, हे वायर आहे आणि हे 12 वॅटची ॲडप्टर आहे। हे आमचे गाव आहे आणि ही आमची शाळा आहे। गाव आणि शाळेच्या मधात हा रस्ता आहे। आम्हाला गावातून शाळेत येण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतात। आम्हाला 5-10 मिनिट थांबावं लागतात, नंतर डिवायडरवर यावं लागतात, तिथून अजून 5 मिनिट थांबावं लागतात आणि वाहने जाऊ द्या लागतात, कारण आमच्या जीवाला धोका आहे। जर आम्ही वाहने जाऊ दिली नाही तर आमचा अपघात होऊ शकतात, म्हणून आम्ही सेन्सरवर आधारित झेब्रा क्रॉसिंग आणलेली आहे। नमस्कार मित्रांनो, बघा ही प्रणाली कशी काम करते। जेव्हा पण आम्ही सर्व विद्यार्थी घराकडून शाळेकडे निघतो, आपण इथे बघू शकता की या सिग्नलवर ग्रीन लाईट लागलेला आहे, म्हणजे गाड्यांचं येणं जाणे सुरू आहे। जेव्हा पण कोणता विद्यार्थी या सेन्सर जवळ येईल, पहिले रेड लाईट लागेल आणि फाटक बंद होईल। नंतर तो रोड क्रॉस केल्यानंतर जो शाळेच्या गेट जवळ येईल तेव्हा हे फाटक खुलणार। नमस्कार, माझे नाव गंधर्व प्रकाश निखाडे आहे। बघा या मॉडेलचे फायदे काय आहे। अपघात होणार नाही, सोलरवर असल्यामुळे खर्च कमी येणार, शाळेत जाताना भीती वाटणार नाही। धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद।